तर पहूरकडे जाताना लागतं हे अग्रवाल फटाका फॅक्टरी मॉल। तर आता आम्ही पोहोचलेलेच आहे आणि बघा तुमच्या समोर आहे तर हे ते वेअर हाऊस आहे जिथून आम्ही घेणार आहे आता फटाके आणि हे खूप मोठं इथून तर मागपर्यंत आहे आणि लिटरली हे खरंच खूप मोठं एक वेअर हाऊस आहे आणि इथे खूप प्रकारचे फटाके आहे। तुम्हाला डायरेक्ट असं समोर भेटून जाते की इकडे किती मोठ्या फटाक्यांची लढ आहे, थोडे मीडियम इथे मग त्याच्यापेक्षा थोडे छोटे इथे मग डायरेक्ट आपल्या हाईटच्या बराबरीला आहे की 372 रुपयाची फक्त। तर हा होता लढचा कंपार्टमेंट। आता पुढे सद्दाम बॉम्ब जर पडला ना कम से कम 10 माटी पडते डायरेक्ट। गाईस हा बॉम्ब बघा हे 250चे 5 आहे आणि हे म्हणजे एक जर घेतला तर 50 आहे। कारण काढायचा असला तर तो मागे डोनसन चेटवून स्वतःहून असा व्हिडिओ काढू शकतो त्याच्यावर। अच्छा हो जळवा बरं आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे आता। हा फिरे फेरी पिक्चर बघितलाय का? फिरेरा फेरी ना हा तिच्यामधले गण आहे ही हो। अरा बाई टाका अरा बापरे काकांनी डायरेक्ट उचलून पण घेतला एकदम 500 शॉट आहे 500 शॉट आहे याच्यात। तर हा आहे सर्वात मोठा स्काय शॉट। राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल। वेलकम टू अवर न्यू ब्लॉग। तर गाईस मला आहे ना खूप कमेंट्स येत होते की फटाक्यांच्या मॉलमध्ये जा, तिथे जाऊन फटाक्यांचे रेट सांग, फटाके दाखव नवीन नवीन। गाईस मी आज जाणार आहे अग्रवाल फटाका फॅक्टरी मॉल। तर तो खूप एक मोठा मॉल आहे, तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे फटाके भेटतात आणि आता जीएसटी पण कमी झालेला आहे ना, तर मग खूप स्वस्त असे फटाके भेटतील आणि मी आज तिथेच जाणार आहे। त्याची लोकेशन आहे नेरी पहूर रोडवर। तर बस मी आता जातोय कार घेऊन, माझ्यासोबत सुमित आणि चेरी। असं वाटतंय पित्तरपाट्यामधलं ऊन आहे म्हणून आम्ही आज कार घेऊन जाणार आहे। माझ्यासोबत सुमित आणि चेरी। गाईस तर दुपारचे आता 1 वाजता आहे। सुमित मी आणि चेरी निघालेले आम्ही अग्रवाल फटाका फॅक्टरी मॉलला जायला। मी असं ऐकलेलं आहे की तो जळगाव मधला म्हणजे सर्वात मोठा फटाका फॅक्टरी मॉल येतो। तर गाईस फायनली आता आम्ही पोहोचलेले नेरीला। नेरीवरून हे 2 किलोमीटरवर आहे। तर पहूरकडे जाताना लागतं हे अग्रवाल फटाका फॅक्टरी मॉल। तर आता आम्ही पोहोचलेलेच आहे आणि बघा तुमच्या समोर आहे अग्रवाल फटाका फॅक्टरी मॉल। जसं ऐकलं आहे तसंच आहे बाई, हे एकदम मस्त मॉल सारखं आहे मोठं मोठं। तर गाईस मी फायनली आता आलेला आहे अग्रवाल फटाका फॅक्टरी मॉल इथे आणि माझ्या समोर आहे गोडाऊन आणि मागे दादा कुठे कुठे सांग बरं मला। मागे का? आणि हे काय मग नव गोडाऊन ते का मागे? खूप मोठं आहे म्हणे जळगाव मध्ये सर्वात मोठं सर्वात मोठं आहे का? बरं चालेल। आणि इथे प्रॉपर एक मॉल सारखं काम आहे, एकदम सिस्टमॅटिकली काम आहे म्हणे इथे। तर हे ते वेअर हाऊस आहे जिथून आम्ही घेणार आहे आता फटाके आणि हे खूप मोठं इथून तर मागपर्यंत आहे। बाई इकडे येऊन यायला चेरीला इकडे बास्केटमध्ये टाकून दिलेले आणि याच्यात बसून गेलेली। एनिवेज गाईस आम्ही आता आलेले मध्ये आणि लिटरली हे खरंच खूप मोठं एक वेअर हाऊस आहे आणि इथे खूप प्रकारचे फटाके आहे। आता हे सगळे वर्कर्स आहे ना ते सांगतील आपल्याला, सगळे भाऊ सांगतील की काय काय कशा कशा प्रकारचे फटाके आहे। आधी मी तुम्हाला एक टूर देऊन देतो इथला। सर्वात आधी बघायला किती भारी वाटतं आणि लाईक किती मोकळं मोकळं वाटतंय, असं नाही की एकदम गर्दी गर्दी आहे, एकदम मोकळं मोकळं वाटतंय। खूप मोठं आहे ना, मोठं असल्यामुळे हे खूप असं सुटसुटीत वाटतंय। भाई समोर तर बघा सगळे लड्स आहे भाई, हे किती भारी आहे ना गाईस। इकडे आल्यानंतर लाईक की कोणाला विचारायचं नाही की ही लढ कुठे ती लढ कुठे, डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट असं समोर भेटून जाते की इकडे किती मोठ्या फटाक्यांची लढ आहे, थोडे मीडियम इथे मग त्याच्यापेक्षा थोडे छोटे इथे मग लहान 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 करत सगळे असे लहान लहान फटाक्यांची लढ आहे। मग इथे त्यानंतर इथे पोपट बॉम्ब, छोटा भीम बॉम्ब आहे, नंतर मग बेंटेनचा बॉम्ब आहे, अशा प्रकारचे आणि 2 शॉट 3 शॉट आहे। म्हणजे इथे विचारायची गरज नाही, फक्त रेट विचारायची। इथे सुतळी बॉम्ब हे बघा, इथे सुतळी बॉम्ब सद्दाम आहे, सॉरी सद्दाम आहे आणि त्याच्यानंतर इंडियन टायगर, ब्रँड चॅम्पियन, ब्रँड चॅम्पियन अशा प्रकारचे बॉम्ब्स आहे इथे। हे काय आहे? हे काय आहे? जे असं हातात पकडायचं आणि हातात पकडून असं वरती धरायचं तर हे वरती जाऊन फुटतं। मला आधी वाटलं पिचकारी हे बंदूक आहे, बंदूक, शॉटगन, ऑम, बेलिंग काउंटर, भारी आहे यार इथे। तर गाईस तुमची पण इच्छा मी पूर्ण केलेली। तुम्हाला फटाका वर्कशॉपचा ब्लॉग पाहिजे होता ना, तर मी घेऊन आलेला आहे आज। आणि आता चला स्टार्टिंग पासून विचारू आपण कोणते कोणते फटाके, कसे कसे फटाके आहे।
तर गाईस हा आहे इथला स्टाफ, अग्रवाल फटाका फॅक्टरीचा स्टाफ आहे. आणि तुझं नाव काय? तर हा आता आपल्याला सगळं गाईड करणार आहे इथे, कारण की मला आता रेट वगैरे काही माहित नाही. रेट वगैरे सगळं माहिती आहे तुला? सर्व रेट टाकलेले. आधी सुरुवात करतोय सुसुंद्रीपासून. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या सुसुंद्री आहे. आणि काय काय इथे? ही सुसुंद्री बिना कलरफुल आहे, इथून सर्व कलरफुल आहे. सगळ्या सुसुंद्री आहे इथे. कलरफुल आहे. हा एवढा केवढा आहे सुसुंद्रीचा? अरे भाई एवढा इथून तर इथपर्यंत फक्त सुसुंद्रीचा आहे. आणि क्वालिटीचा फरक आहे. कोणती कलरफुल कोणती साधी. मग अशा इथे खूप प्रकारच्या सुसुंद्री आहे. आणि स्टॉक तर खूपच भारी आहे इथे सुसुंद्रीचा, तिथून तर इथपर्यंत. याच्यामध्ये कलर हा पूर्ण जम्बो आहे का? पुरा कलर याच्यामध्ये जम्बो आहे. मग येते सर्वात मोठीवाली सुसुंद्री, जी की ते बॉक्स म्हणणार. दादा काढून दाखवतील का? काढता येईल का? किती वेळ जळते तरी? 40 सेकंद. 40 सेकंद. गाईस तुम्हाला माहिती का, हिला जळायला 1 मिनिट लागून जातो आणि 40 सेकंद जळते. या सगळ्या त्याच आहे का? हो त्याच आहे. हे छोटी साईज आहे, मोठी साईज आहे फक्त. अच्छा, छोटी आणि मोठी. हो फरक खूप आहे ना. हां बरोबर. हिला पण खूप. नाही बघितली ती. पुढचं गायडन्स हे करणार आहे. काय नाव आहे दादा तुमचं? माझं नाव सुनील सत्के म्हणून आहे. बरं. आता हे काय कुंड आहे का सगळ्या? हां फ्लॉवर पॉट म्हणतात. फ्लॉवर पॉट. हां पण आपल्या भाषेत कुंड्या, ते लोक जास्त कॅच करतात ते कुंड्या म्हटल्यावर. आपले खांद्याची भाजी कुंडी. आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या. रेग्युलर कुंडी आहे. हां साईजचा फरक असेल ना? हो ही स्पेशल साईज आहे. या चोका त्याच्यावर मोठी, हे त्याच्यावर मोठी, हे त्याच्यावर मोठी, हे त्याच्यावर मोठी. अरे भाई. आणि 5 कलरमध्ये 5 कुंड्या आहे. 5 कलरमध्ये 5 कुंड्या वेगवेगळे आहे. अच्छा. हां पोटी आहे, फ्लॉवर पॉट मोठीवाली. छोटीवाली का? ब्रँडेड वस्तू एकदम. फुटा नाही तो पैसा वापस. ओके. येते काय समोसा कुंडी. समोसा कुंडी म्हणजे समोसाच्या शेपची का ती? समोसाच्या शेपची कुंडी आहे. हिला कसं जळवता इथून? हे फ्लॉवर आपलं 9 cm फुलझडी ना, इथे लावा लागते घेऊन. आता लावून दाखवता का? नाही आता नाही. बिना पैशांना फुटणार आहे. बिना पैशांचे फुटले. कलरवाली आहे. हा. आणि तुमच्याकडे ती कुंडी पण आहे का? ती हात एवढी मोठी येते. आहे ना. कुंडी लड्डू पण येते. लड्डू असतात त्या. हा हे लड्डू म्हणतात का? अनार 1 ते 1.5 मिनिटात चढते ती. ही ना एकदम कडक फुटते. समोर त्याला असं वाटेल का ब्लास्ट होऊन जाईल बॉस. आणि हा जागा पण खूप कॅप्चर करतो जेव्हा फुटते ना तेव्हा. आणि हे सगळे हेच आहे का इथे? हो हे छोटी मोठी फ्लॉवर पॉट आहे. म्हणजे साईजचा फरक आहे फक्त. हे चक्कर. हा हे छोटेवाले आहे, मोठेवाले आहे. हे त्याच्याहून मोठे आहे. हे डिस्को व्हील आहे. 2 in 1 आहे. 2 in 1 का? हा दिवस पण आणि म्हणजे दोन्ही साईडने फिरतील. एकदा हे झालं की एकदा इथून असं. हे व्हील चक्कर आहे. व्हील चक्कर. ती आवाज येतो तो. हो. अरे वा. हे बघा हे चक्कर आहे आणि स्पेशल डिलक्स मोठा चक्कर आहे. आणि मग हे तिथून तर इथपर्यंत सगळे चक्कर आहे. आणि सगळ्या प्रकारचे चक्कर आहे. विस्लिंग वाले असो किंवा ते डबल फिरणारे असो, इकडे तिकडे ते पण आहे. आणि सर्व साईजचे चक्कर आहे म्हणजे इथे. आता इथून आपले रॉकेट चालू होतील. रॉकेट हे शॉर्ट्सवाले रॉकेट आहे. सगळ्यात मोठा आहे. हा सगळं म्हणजे रॉकेट आहे. साधं आहे. इलेक्ट्रॉनिक रॉकेट आहे. हे 2 साऊंड आहे, 1 साऊंड आहे, 3 साऊंड आहे. हे सायरन साऊंड आहे. सायरन साऊंड म्हणजे तेच का? असा विस्लिंग वाजत जाते. हा. आणि याच्यामध्ये मग हे पण असेल ना साईजचा फरक पण? लहान मोठे? त्याच्यामध्ये फक्त 2च साईज असतात. हे एक छोटं. हा हे रॉकेट बॉम्ब आहे. वरती जाऊन फुटतं फक्त. हा. आणि हे पण हे त्याच्यातलं मोठं आहे. हे का? हो. अच्छा. हे त्याच्यातलं मोठं आहे, हे लहान आहे. आणि मग सगळ्यात मोठ्या रॉकेटची साईज ही आहे. हो. तर हा सर्वात मोठा रॉकेट आहे. लेस. हा लेस बरोबर. हे तर त्याच्यानंतर आहे ना याची खूप आठवण आहे. याची खूप आठवणी आहे. काय अच्छा रॉकेट आहे काय? मला वाटलं का ते हातात पेन्सिल. हा पेन्सिल. हा याच्या खूप आठवणी आहे. हे ना खूप वेळेस काय आमच्या हातात पण फुटलेले. हात जळून जातो. त्याच्यानंतर येता मग आपला छोटा भीमचा बॉम्ब, जे की कागद बॉम्ब म्हणतात. पहिले म्हणत त्यांनी लोकल लक्ष्मी बॉम्ब. सरकारने आता ते बॅन केलं. लक्ष्मी जे पोस्टर असतात ते बॅन करून हे टॉप 10 वगैरे लहान मुलांचे जे खेळणे असतात त्याच्यावर आधारित केले त्यांनी. केले बरोबर.
काय ना गाईस, आपण एका टायमाला लक्ष्मी बॉम्ब फोडायचे, तेव्हा ना एवढा क्रेज होता की नाही लक्ष्मी बॉम्बच पाहिजे. पण तेव्हा काय समज नाही होते आपल्याला की लक्ष्मी बॉम्ब फोडला जात नाही. बनवणारे काय करायचे की त्याच्यावर आहे ना लक्ष्मी मातेचा फोटो देऊन द्यायचे आणि आपल्याला आवडायचं ते फोडायला. पण जेव्हा जसं जसं समजायला लागलं ना, तर मग सरकारनेच ते बॅन करून टाकलंय की लक्ष्मी मातेचा फोटोच नाही पाहिजे म्हणे आपल्याला या बॉम्बवर. तर आता छोटा भीम आहे, बेंटेन आहे आणि मग बाकी मग असे वेगवेगळ्या प्रकारचे. आता पोपट बॉम्ब म्हणून येतो. हे आहे 2 शॉट. हे 2 शॉट 2 शॉट आहे, 3 शॉट आहे. 3 शॉट, जे की ॲज युजली आपल्याला माहिती आहे 2 शॉट आणि 3 शॉट काय असतं. लवंगी फटाक्यांचे पॅकेट आहे. याचं काय किंमत आहे काका पूर्ण बंडलची? एक पॅकेटचे 39 रुपये प्राइस आहे, एक पॅकेटची. ओके. आणि 5चं बंडल आहे ते 195 रुपयाचं काहीतरी. 195 रुपयाचं, बरोबर. हां. आणि मग त्याच्या पुढे येता या लढी आपले ताजमहलचे लढा येतात ना आपण ते चटवून वगैरे बरोबर. पहिले आपण ते लाल कपड्यामध्ये येत होते, लाल बंडल मध्ये. तर आता हे असे यायला लागलेले आहे. ते लाल पिवळा कागद येत होता ना. हा, लाल पिवळा, बरोबर. त्याच्यामध्ये ते एक वेगळं भारी वाटायचं ते बघायला की ते हिरवा लाल पिवळा कागद. आता ना डिजिटल लढा निघलेला आहे, डायरेक्ट डिजिटल टेप मारून. अच्छा. आधी काय असायचं की ना आपण फटाक्यांची लढ घ्यायची पण ती कोणती सुटलेली असायची. आपण लहानपणी असं सोडायचं. हा, सोडायच्या, बरोबर. एक फोडायचे. आता तसं नाही आहे. आता डायरेक्ट आहे ना फटाक्यांना आजूबाजू समोर उभं केलेलं आहे आणि वरतून डायरेक्ट चिकटपट्टी मारलेली आहे. हे बघा, डिजिटल लढ म्हणता याला. हा, 125 रुपयाचा बॉक्स आहे, 10 लढा येतात त्याच्यामध्ये. याच्यामध्ये का? हो. आणि तुमच्याकडे ते म्युझिकल लढ पण आहे? हो, म्युझिकल लढ पण आहे, ते दाखवतो मी. पुढे आहे ते. हा, जे लावल्यानंतर इकडे तिकडे उडतात. म्हणजे इकडे तिकडे नाही, लोकांच्या घरात उडतात ते. तसाच विषय असतो. बाकी मग सगळ्या साईजच्या लढ इथे अवेलेबल आहे, छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत. मी तुम्हाला आधीच दाखवलं. बाकी मग ही एक मोठी लढ आहे, ही एक 70 रुपयाला आहे. त्याच्यानंतर 80 रुपये काय आपलं सलमान भाऊची लढ येते, ही किती रुपयाला काका? 80 रुपये. 80 रुपयाला ही. आणि मग पुढे कोणती टायगर श्रॉफ आहे? ही 98 रुपयाची आहे. 98 रुपयाची. 4 इंची फटाका असतो तो. बरं. मग अशा सगळ्या प्रकारच्या लढ अवेलेबल आहे. असं नाही की आपल्याला बघावं लागेल, शोधावं लागेल कुठे ही लढ कुठे. तुम्हाला डायरेक्ट असं समोर भेटून जाईल, आपल्याला समजेल की कोणती पाहिजे कोणती नाही. बापरे, डायरेक्ट आपल्या हाईटच्या बराबरीला आहे. हा, कितीची आहे ही? 372 रुपयाची फक्त. 372 रुपयाची एवढी मोठी लढ. जेव्हा लक्ष्मी पूजा होते तर तुम्ही तुमच्या घरासाठी घेऊ शकता की लक्ष्मी पूजा झाल्यानंतर ही फोडू शकता तुम्ही. काय असताना ती एवढी मोठी लढ घ्यायची 1000 फटाक्यांची, त्याच्यापेक्षा ही कशी ही घेतलेली. आवाज पण दमदार राहील, एकदम कडक, कारण की फटाकाच तेवढा मोठा आहे ना तो. तर हा होता लढचा कंपार्टमेंट. आता पुढे सद्दाम बॉम्ब दाखवा काका. आता सद्दाम बॉम्ब आवाज येतो ना एकदम कडक. घरातली माती पडते दादा डायरेक्ट. नाही एवढा नको. बाजूचे गावरगड करायला येतात घरी. असा बॉम्ब पण आहे आपल्याकडे, आंधी तुफान म्हणून बॉम्ब आहे. आंधी तुफान. एक बॉम्ब जर पडला ना, कम से कम 10 घरातली माती पडते डायरेक्ट. गाईस, हा बॉम्ब बघा, तोंडात पण बसत नाही एवढा मोठा हा बॉम्ब आहे. आवाज कडक असेल एकदम कडक. 10 घरातली माती पडीन म्हणजे पडीनच. म्हणजे दिवाळी नंतर घराचं काम करावं लागेल. आणि 10 झगडे घरी येतीलच. काय भाव आहे त्याचा? आणि हे 192 रुपयाचा एक पाकिट आहे. एक पाकिट? हो. मग बरोबर ती साईज पण तेवढी मोठी आहे. ते 250 चे 5 आहे. आणि आता GST कमी झालेले गाईस, त्यामुळे ना फटाक्यांचे रेट थोडे कमी झालेले. नाही तर मग याचे पण रेट आहे ना एकदम हाय असते. आणि तुम्हाला होलसेल भावामध्ये इथे फटाके भेटताय खरंच. बरोबर. मिरची फटाका आहे, लहान मुलांना एकदम स्पेशल वाटतं मिरची फटाका म्हणून. मी पण पहिल्यांदा बघितला हा मिरची फटाका. आणि याला एक वात नाही, अनेक वात यायला. हे बघू शकता तुम्ही, अनेक वात यायला. आवाज पण एकदम कडक येते दादा. कडक आहे. अंत माची शांत सुमित इथे नाही हो दादा. इथे नाही. मजाक करते. दिवाळीच्या दिवशी फोडायचं आहे फक्त त्याला. म्हणजे जसं डॉक्टर देतो ना तसं तुम्हाला सांगून देईन की दिवाळीच्या दिवशी फोडा बाबा. मी बरं, इथे नाही. इथे आम्ही बाहेर पडतो दिवाळीच्या दिवशी. आणि मग बाकी सद्दाम बॉम्ब पण दाखवून द्या ना. सद्दाम हे बघा, 250 चे 5 आहे. आणि हे म्हणजे एक जर घेतला तर 50 आहे. 50 रुपयाला एक आहे, 250 रुपयाला 5 आहे. हे बॉम्ब आहे त्याच्यामध्ये.
हे बॉम्ब येतात आता नॉयलन वाते खूप वापरलेले लोक नाल्यामध्ये टाकतात ते. नाल्यात टाकता आणि नाल्याचं पाणी इकडे तिकडे उडवता बरोबर ना. कपडे या सद्दामपेक्षा थोडासा मोठा आहे. सद्दामपेक्षा मोठा आहे का. एकदा साईज पण दाखवून द्या ना काका. हो. ते कसं आहे ना यांना सगळं दाखवावं लागतं तेव्हाच आहे ना हे जाऊन खरेदी करता. हे टायगर बॉम्ब आहे बघा, इंडियन टायगर. हो. आणि याची पण साईज खूप चांगली गाईस. तो सद्दाम बॉम्बपेक्षा आणि हा कोणता होता दादा तुम्ही दाखवलेला त्याचं नाव काय होतं. आंधी तुफान बॉम्बपेक्षा मीडियम साईज आहे ही. आणि याचा पण आवाज खूप तगडा येईल बघूनच वाटतंय याला. बॉम्बचे खूप व्हरायटीज आहे जसं की आता बघितलं आंधी तुफान. हे फ्लॅश आहे. तर आता काय दादा हे फोटो फ्लॅश आहे. आपले जे फोटो असतो ना फोटो कॅमेरा घ्यायची गरज नाही म्हणजे. हो हाच फोटो काढतो आपले. फ्लॅश मारतो फक्त फोटो नाही. अरे यार चिट फ्लॅश मारेल फक्त तो म्हणजे लाईन मारेल. हो आजूबाजूच्या लोकांना रिकरिंग काहीतरी चालू आहे त्याचं. अच्छा हे तडतडी आहे. छुटपुट लहान मुलांचा स्पेशलिस्ट आहे. तडतडी तर आधीपासून घेत आलेले. ते एक तडतडी यायची काळ्या कलरची गोळी त्याला आहे ना असं जळवल्यानंतर ती तडतड व्हायची आणि ती फेकायची. ती एवढी भारी वाटायची ना हातात ना फेकायला. तडतडी गोळी म्हणायची त्याला. बरोबर हेच होतं. बाकी हे काय काय कंपार्टमेंट गंगा जमुना आहे. हे जो आहे ना हे कुंडी पण होतो आणि लगेच ब्लास्ट होतो. हा तो ब्लास्ट होऊन हा फटाका आहे त्याच्यात. हा कुंडी होतो आणि लगेच ब्लास्ट होतो. हा म्हणजे याच्या जवळ तुम्ही थांबू नाही शकत. बरोबर. हे मोरपंखी आहे. हे असं ठेवून चटवून सण ठेवून द्यायचा आणि मागचं डिस्प्ले असा होईल मोराच्या पंखासारखं. समोरच्याला म्हणजे व्हिडिओ वगैरे काढायचा असला तर तो मागे ठेवून सण चटवून सण स्वतःहून असा व्हिडिओ काढू शकतो त्याच्यावर. अच्छा हो जळवा बरं आपल्याला व्हिडिओ काढायचा एक आता. हा आता नाही. अरे यार काय मी केव्हाचं बोलतोय का तुम्ही ट्राय करून दाखवत नाही फटाके. नाही ते काहीच करू शकत नाही. इथे काहीच. बटर भवरा आहे. भवरा हो कसं स्पिनर होता ते भवऱ्यासारखं स्पिन. बटरफ्लाय ना. नाही ते वेगळं आहे. ते वेगळं आहे. हो हे बटरफ्लाय वेगळं आहे. बटरफ्लाय हे बटरफ्लाय आणि हे आहे भवरा. भवरासारखं करतंय. स्पिन करतात. स्पिन करतं का. अच्छा तर इथे हे होते भवरा आणि बटरफ्लाय. त्यानंतर इथे आहे हेच ते फ्लॅशवाला फटाका इथे आणि तडतडी पण होता इथे. त्यानंतर पुढे आहे हे काय दादा. हे 10 का आहे. 10 का. हे 5 का आहे. अच्छा हे 5 रुपयाचं नाही आहे. अच्छा म्हणजे 5 का म्हणजे 5 कलर वेगवेगळे. स्काय शॉट. हा 5 पीस याच्यामध्ये 5 कलरचे वेगवेगळे स्काय शॉट आहे ना. आणि याच्यात 10 येतील. हे म्हणून नाव ठेवलंय त्यांचं. 5 रुपये 10 रुपयाचं नाही ते. 5 का 10 का. ये फॅन्सी कुंडी रे. फॅन्सी कुंडी. अच्छा फ्लावर हे पण तेच आहे. हे 7 शॉट काय आहे याची किंमत. 230 रुपये. 230 रुपये 7 शॉट. हे पण 198 रुपये. 198 म्हणजे क्वालिटीचा फरक आहे. कंपनीचा फरक. कंपनी आणि क्वालिटी तेच. काय येतं इथे. हे तुम्ही कुंडी मागायची बोलले ना. कुंडी एवढी येते. हा कुंडी ती ही आहे का ती. हो खालून लावायची आणि मग जळते. वेगवेगळ्या कलरची आणि 4 कलर आहे. तर ही आहे लाल आहे. 87 रुपीजची कुंडी आहे ही. 87 रुपीजची. आणि त्याच्यानंतर ही पण कुंडीच आहे का. ती कुंडी आहे. कुंडी ही पण कुंडीच आहे का दादा. हो ही 192 रुपयाची आहे. त्याच्यातून असे चिंग्या निघतात. अच्छा वरती केल्यानंतर कुंडी सारखीच होते. पण कुंडी होते. कुंडीतून असे चिंग्या वगैरे अलग अलग कलरच्या कुंड्या निघतात. ओके मोरपंखी आहे. त्याच्यातलं दुसरी क्वालिटी आहे. अच्छा हे लहान आहे. हे मोठं आहे. त्याच्यापेक्षा हे सर्वात मोठं आहे. म्हणजे एका साईडने याला जळवायचं आणि 1 2 3 4 5 ठिकाणून हे कुंडी होते आणि ते बघायसारखं वाटतं आणि असं वाटतं की मोराचे पंख आहे. पंखासारखं होतं म्हणजे मोराच्या पंखासारखं. तुम्हाला बोललो नाही काय व्हिडिओ काढायचा. बरोबर एकदम भारी निघतो त्याच्यात. हे पण तेच आहे का. हो लोकांना लग्न समारंभ असला घरी तर त्या टायमाला पण कामात येईल हे. हो तुम्ही इथे येतील रेट्स त्याच्यावर ऑलरेडी लिहिलेले असतील. कोणाला विचारायची गरज नाही की कितीचं आहे हे. बघा इथे आता हे आहे याच्यावर रेट ऑलरेडी लिहिलेले 99 रुपीजचं हे आहे. हे कितीचं आहे. 288 शॉट आहे. 288 शॉट. अच्छा ते असं हातात पकडायचं आहे. हे 1500 रुपये. 1500 रुपयाचं आहे. 288 शॉट असतील याच्यातून 288 शॉट कंटिन्यू निघतील. म्हणजे असं फक्त पकडायचं आहे आणि शॉट सोडायचे. बाकी मग इथे आहे हे स्काय बलून जे आपले कंदील आपण हवेत सोडणारे बलून आहे. कंदील तिचा आहे हा एक.
हा 25 रुपये फक्त. फक्त 25. खूप स्वस्त झाला. आधी तर 50-60 रुपयाचा एक भेटायचा तो. तुम्ही तो फिरे पिक्चर बघितलाय का? फिरेरा फेरी ना. हा तिच्यामधले गण आहे या. ही हो. रा बाई. त्या मूवीला इन्स्पायर होऊन त्या मूवीमध्ये ज्या गन्स होत्या तशी गनला आणि तशी गन इथे बनवलेली आहे. मेटल आहे का? मेटल गन एकदम. अच्छा एक मिनिट. वेट आहे तिथं एकदम. वेट आहे. हा बाई कडक आहे काहीच. वजनदार गन आहे. अनमोल कंपनीचा आहे तो. हे इथूनच घेऊन गेला होता. अरे ओ सांबा. इथूनच नेलं होते का त्याने? मग मी पण नेऊ का इथूनच? चालेल ना. आपटबार आहे असं फेकल्यावर फुटलं ते. फक्त लहान मुलाचा आयटम आहे. 100 रुपयाचं 10 आहे फक्त ते. अँग्री बर्ड. हे माचीस फटाका आहे. बिडी माचीस म्हणतात ना आपण. बिडी माचीस पाण्यामध्ये चेटवून पण पाण्यामध्ये टाका तरी फुटेल. हे खूप अँग्री बर्ड बघितलं होतं ना आपण. हे छोट्या साईजचं आहे. हे मोठ्या साईजचं आहे कॅप्सूल. हे असं फेकल्यावर आवाज धमाका जोरात येतो चावला. लहान मुलांसाठी आहे, मोठ्या मुलांसाठी आहे. पॉप आहे ना. हो. आणि त्यानंतर मग गिफ्ट बॉक्स कोणते हे मिक्स तुमच्याकडे? बॉक्स आहे लहान मुलांसाठी. एवढे सगळे आयटम असतात त्याच्यात. ह्याच्यामध्ये का? हो. तर या गिफ्ट बॉक्समध्ये एवढे काही प्रकार भेटतात फटाक्यांचे. हे 40 आयटम आहे पूर्ण टोटल. 40 आयटम भेटतात. आणि सगळ्यात मोठा गिफ्ट बॉक्स कोणता आहे तुमच्याकडे? सगळ्यात मोठे ॲमेझॉन म्हणून येतो. आणि प्रत्येक आयटम मध्ये 5-5 नाग असे सगळं काही आहे त्यामध्ये. बरोबर. नागगुडी चक्कर. हो. लहान मुलाचे सगळं आहे तिच्यात एकदम टोटल. हे रिंग कॅप आहे. ठीक आहे. रिंग कॅप बंदूक असते ना. हां. रिंग कॅप आहे. मिसाईलवाल्या गन येतात त्यांचे रिंग कॅप आहे. मिसाईल मध्ये पहिले टाकावं लागतं मग नंतर मिसाईल. कितीचा आहे बॉक्स पूर्ण? हे तुम्हाला 550 रुपयाला भेटेल. तर हा जो कंपार्टमेंट बघताय हा सर्व आहे स्काय शॉटचा कंपार्टमेंट. आणि इथे सगळे स्काय शॉट आहे. सगळ्यात मोठ्यातला मोठा हा 12 शॉट आहे. 12 शॉट. 12 शॉट. हो. काय किंमत आहे त्याची? आणि 114 रुपये फक्त. 114 रुपयाचा 12 शॉट. आणि हा वेगळ्या कंपनीचा 12 शॉट 176 रुपये. प्रत्येकाची वेगवेगळी 176 रुपये. 180 रुपये. हे सगळे 12 शॉट आहे का? 12 शॉट आहे. अच्छा हे सगळे 12 शॉट आहे. आणि वेगवेगळ्या कंपनीचे म्हणून वेगवेगळे रेट आहे यांचे. हे 15 शॉट आहे मल्टी कलर. हां 296 रुपयाचं आहे. हे 15 शॉट आहे. वेगवेगळे कलरचे 15 वेळा फुटतील. ते का? हो. आकर्षक. बरं. आणि हे त्याच्यातले हे बघा हे 25 शॉट आहे. हे पण 25 शॉट आहे. हे पण 25 शॉट आहे. हे सगळे 25 शॉट आहे. हां हे अनिल कंपनीचे आहे. अनिल कंपनी वेगवेगळे कलरचे. हे 500 रुपयाचं आहे. ओके. 554. 398 रुपये. अच्छा. तो कमीमध्ये 30 शॉट आहे. किती? 30 शॉट आहे. 30 शॉटचा फटाका आहे. 464 रुपयाचा आहे. 472 रुपयाचा पण आहे. ओके. 30 शॉट आहे. हां आता 50 शॉट आपले इथले. 50 शॉट. 100 शॉट. 1112 रुपयाचा आहे. 1112 रुपयाचा 100 शॉट. वाव. 1112 रुपये म्हणजे जास्त पण काही महाग नाही आहे. 60 शॉट. आणि सर्वात जास्त शॉटवाला फटाका कोणता आहे? म्हणजे किती शॉट आहे त्याच्यात? आपल्याकडे 500 शॉट आहे. 510. हाय फायनली गाईस आलेले हे सगळ्यात मोठा शॉटवाले फटाके आलेले. हे आहे 500 शॉटचा फटाका. अरे बापरे. काकांनी डायरेक्ट उचलून पण घेतला. एकदम 500 शॉट आहे. 500 शॉट आहे याच्यात. तुम्ही एकदम खुर्ची टाका आणि बसून जा लावून. एकदम मजा पहा त्याच्यावाली. हे 120 शॉट आहे. 100 शॉट आहे. हे सगळे ना वेगवेगळ्या कंपनीचे 100 शॉट आहे. आणि मग सगळ्यांची वेगवेगळे रेट्स आहे. हे सिंगल शॉट आहे. हां हे सिंगल शॉट फक्त 45 रुपयाचा आहे. 45 रुपयाचा एक 45 सिंगल रुपयात शॉट. सिंगल आहे. डबल घेतला 90 रुपयाचा आहे. बरं. कलर 2 येतील का त्याच्यात? हो वेगवेगळे कलर येतील. जशी कंपनी घ्याल तसं मग व्हरायटी पण वाढेल आणि प्राईस पण वाढेल. हे 224 रुपयाचे 3 पीस आहे. 3 पीस आहे का? हो. अच्छा. हे 307 रुपयाचे आहे 3 पीस. 341चे 3 पीस. 341चे 3 3 पीस. पीस. जशी कंपनी बदलते तसे प्राइस पण हो बदलतात. तर त्याच्यामध्ये जर घेतला अजून मोठा हा एक आहे मोठा एकदम. हा का? काढून दाखव ना काका त्याला. हा किती मोठा बांबू आहे गाईस तो. याच्याहून मोठा दाखवेल मी तुम्हाला. सगळ्यात हो. मोठा दाखवा सगळ्यात मला. मोठा दाखवेल.
येते फटाके बघा. तर तेवढ्यात एक फॉलोअर भेटलेला आहे. काय नाव आहे तुझं? तर हा यूट्यूबवर सगळे व्हिडिओज बघतो माझे. थँक्यू. फटाके घेतोय मग. आणि इथे आहे सर्वात मोठा बांबू गेला म्हणता आपण स्काय शॉट. हा एक आहे. हा ह्याच्याहून मोठा अजून दाखवतोय तुम्हाला. याच्याहून मोठा आहे. आणि या 2 फटाक्यांची किंमत काय म्हणजे भाई गाईस तो बघा तो केवढा मोठा आहे. तो असा हा मला वाटलं का म्हटलं हा सगळ्यात मोठा असेल पण त्याच्यापेक्षा मोठा. त्याला कंपॅरिझन मध्ये उभं करा बरं काका त्याच्या. तर हा आहे सर्वात मोठा स्काय शॉट जोकरचा. काका उभं करा बरं त्याला. नाही त्याच्या बाजूला उभं करा ना. हां ठेवून द्या. तर बघा कंपॅरिझनमध्ये तो मोठा आहे आणि थोडा लहान आहे. एक फटाक्यामधून 7 कलर निघतो. एका फटाक्यामधून. टॉप 10 म्हणतात त्याला. टॉप 10. अच्छा. मग याची काय किंमत आहे पूर्ण बॉक्सची? याची का? 720 रुपयाचा आहे. 2 येतात का त्याच्या? 2 पीस येतात. आणि तो तुम्ही हा दाखवला याची काय किंमत? 1050 रुपये. 1018 रुपये. 1018 रुपये. हा सर्वात मोठा आहे ना. 1018 रुपये. 2 पीस येतात त्याच्यात. मग फुटत पण तसेच असतील ना ते. मग हे जो नाही एका फटाक्यामधून 7 फटाके निघतील. ते छोटे बांबू दाखवले ना. हा बरोबर. त्याच्या हिशोबानं त्याचे शॉर्ट तुटतील. आता दाखवता आहे 1000 फटाक्यांवाली लढ. हे बघा हे लढ आहे 1000 फटाक्यांवाल्या. काय किंमत आहे काका यांची? हे 200 रुपयाची आहे. 300ची आहे पण 300ची आहे. 200 300 300. ओके. आणि मग पुढे 2000 फटाक्यांची आहे. ही 600ची आहे. 640ची आहे. 400 रुपयाची आहे ही 2000 फटाक्यांची. मग त्याच्या पुढे गेल्यावर अजून जास्त फटाके वाढतील. 5000 फटाक्याची. 5000 फटाके. कुठे ती? हां ही 5000 फटाक्यांची 1000 रुपयाची आहे ती. आणि याच्यात अजून वेगवेगळी कंपनी पण आहे. 1500ची आहे. 1500 रुपयाची आहे. ही पण 1500 रुपयाची आहे. आणि हे आहे 50 शॉट आहे. नाही हे तर वेगळे ते शॉट आहे. बाकी मग लढ ही पण एक लढ आहे 1900 रुपयाची आहे. किती फटाक्यांची का? 5000 फटाक्यांची 1900 रुपयाची. आणि सर्वात मोठी 10000 फटाक्यांची ही लढ आहे. आणि ही याची किंमत काय? ही 300 रुपयाची आहे. तिच्यात पण 2 क्वालिटी आहेत. 2 क्वालिटी येतील का? हां एक ही आहे इकडे 3300 आणि 2600. आणि कंपनीचा फरक आहे. फुटायला एकसारखा आवाज येईल. नाही आवाज कमी येईल. म्हणजे तिच्यात आवाज कमी नाही. याच्यात एकदम कडक आवाज येईल. ताजमहल आहे बघा. ताजमहलवाली लढ आहे ना एकदम कडक फुटते. तर आता या दादांनी ना सुनील नाव आहे ना तुमचं? सुनील दादांनी पूर्ण वेअर हाऊसचा टूर दिलेला आहे या फटाक्यांच्या वेअर हाऊसचा. आणि सगळे किंमत पण सांगितली आणि फटाक्यांची क्वालिटी पण सांगितली. अर्ध्या तासापासून मी यांच्यासोबत फिरतोय आणि यांनी मला सगळे फटाके दाखवलेले. धन्यवाद दादा तुम्हाला. तर हे होतं अग्रवाल फटाका फॅक्टरी मॉल. आणि इथे आहे काउंटर. तुम्ही या इथे तुम्हाला केवढी पण गर्दी असेल ना तरी काही टाईम लागणार नाही इथे. कारण की इथे खूप काउंटर आहे बिलिंगसाठी. आणि लोक तर डायरेक्ट हे कॅरेटच्या कॅरेट भरून घेऊन जातं इथे बघा. तर गाईज फायनली मी तुमच्यासाठी फटाका मॉलचा व्हिडिओ पण बनवलेला आहे. अग्रवाल फटाका मॉल. आणि याच्यापेक्षा मोठं फटाका मॉल नाही आहे कुठे. आणि आता चाललो आम्ही घरी. चला ही केव्हाची थकलेली आहे. आम्हाला इथे येऊन 2 तासपेक्षा जास्त झालेले. ही खूप थकलेली बिचारीला खूप चालवलं आम्ही सोबत. तर ती घरी जाऊन अशी झोपणार आहे ना शपथ. बघा 4:30 वाजलेले आता. आम्ही पण निघतो. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू व्लॉग मध्ये. लव्ह यू ऑल.